विकास। गेल्या काही दिवसांपासून संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने ग्रामस्थांना गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। महिलांना विहिरीवरून डोक्यावर हंडे वाहून पाणी आणावे लागत असून काही ग्रामस्थांना नदीपात्रातील पाणी वापरण्यास भाग पाडले जात आहे। आदर्श गाव म्हणून ओळखले जाणारे कसबा सध्या पिण्याच्या पाण्याविना होरपळत असून ही स्थिती अत्यंत दुर्दैवी असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले। गुरावाडीचा पंप कसा टाकला तो सांगा पहिले। गुरावाडी आमच्या कसबा पंचायत कसबा ग्रामपंचायतला येते, तुम्हाला हे माहिती आहे? फक्त पंप कशाला पंप पहिले पंप करा तुमच्या कर्मचाऱ्याला सांगू, तुमच्या कर्मचाऱ्याला पहिले सांगा पंप करा। आम्ही इथं टोपी लागून घ्यायला नाही आलोय, तुम्ही आम्हाला डिसिजन पाहिजे। पहिले काढा, कर्मचाऱ्याला ऑर्डर द्या, कर्मचाऱ्याला ऑर्डर द्या, आम्ही करतो। तुम्हाला पत्र दिलेला आहे, बोलू नको, गाड्यावर लावा बरोबर करून टाकू, रस्ता बंद करू, रस्ता बंद करू, काय सांगा, रस्ता बंद करू, रस्ता बंद करू का? गाड्या लावा रे, चला, तुमचं ऍक्शन येत आहे का नाही? 8 दिवस जरा ऐकून घ्या रे, नियोजन पाहिजे, लाखो लिटर पाणी लागते गावाला, गाव छोटा नाही, गाव छोटा गाड्या लावू, मग मोठा गाव तुमचं नियोजन नको, नियोजन नको का? कसबा गावातील पाणी टंचाईचे प्रमुख कारण म्हणजे प्रादेशिक नळपाणी योजनेच्या जॅकवेलमधील दोन्ही पंप निकामी झाले। त्यातील एक पंप दुरुस्तीसाठी कोल्हापूरला पाठवण्यात आला असला तरी त्याला 8 ते 10 दिवस उलटूनही अद्याप तो परत आलेला नाही। या संदर्भात ग्रामपंचायत सरपंच पूजा शंकर लाणे यांनी तसेच देवरुख येथील प्रादेशिक नळपाणी योजना विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री कांबळे यांना वेळोवेळी माहिती दिली होती, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। या पार्श्वभूमीवर शाफई जमातून मुस्लिमीन कसबा या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नासिर महमूद खलपे यांनी कसबा ग्रामपंचायतीला दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे दिनांक 8 मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जोपर्यंत संबंधित अधिकारी गावात येऊन प्रत्यक्ष भेट देत नाहीत तोपर्यंत आणि समस्येवर खुली चर्चा करत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही। यानंतर पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी ग्रामपंचायतीत उपस्थित राहिले असता ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालून तीव्र संताप व्यक्त केला। यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिले की गावाचा पाणी पुरवठा करणारा पंप गेल्या 10 दिवसांपासून बंद असून तो कोल्हापूर येथे दुरुस्तीसाठी पाठवलेला आहे। तो पंप संध्याकाळपर्यंत दुरुस्त होऊन तो कार्यान्वित केला जाईल, तसेच योजनेतील दुसरा पंप त्वरित काढून दुरुस्त केला जाईल। गुरववाडी येथील पंपही 2 दिवसात काढण्यासाठी संबंधितांना लेखी नोटीस पाठवण्यात आली आहे। विहिरींची साफसफाई तात्काळ केली जात असून योजनेतील लिकेज असलेली ठिकाणे दुरुस्त करण्यात येतील। जॅकवेलवर आवश्यक जाळी बसवण्यात येणार आहे। या लेखी आश्वासनामुळे ग्रामस्थांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले आहे, मात्र 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। परत तिथे गावामध्ये यायचं नाही, आपली लाईन चेक करायला आम्ही ती लाईन आता काही करू, तुम्ही इथे यायचं नाही, स्पष्ट भाषेत सांगतो तुम्हाला। हे घ्या, बोला तिथे यायचं नाही, तुम्ही सांगा, तुम्ही अधिकारी आहेत ना, त्याला सांगा तू ब्लॅकलिस्ट आहेत कल्प्यामध्ये यायचं नाही तर जीवन नाही झालं, तुम्ही जिम्मेदार राहणार। ग्रामपंचायतला बोलून घ्या ना, कमिशन खाऊन जिंदगी काढलेली आहे लोकांना। बरोबर आहे, हे बरोबर आहे, पैसे गेले कुठे ते कसब्या गावात पाण्याचे पैसे? तुम्ही कमिशन नाही खाताय ना, सांगा तिथे 4 महिन्याची कमिशन नाही खातो आम्ही। दुसरं अवस्था महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।